विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या कथेचे नाव आहे मनाची शांती। एक गरीब माणूस होता। तो रोज जवळच्या मंदिरात जाऊन तिथे साफसफाई करून मग आपल्या कामाला जायचा। अनेकदा तो आपल्या ईश्वराकडे तक्रार करत असे की जर त्यांचा आशीर्वाद राहिला तर त्याला भरपूर संपत्ती मिळेल। एके दिवशी ईश्वर बालकाच्या रूपात प्रकटले आणि त्यांनी त्या माणसाला विचारले, तू मंदिरात फक्त याच कारणासाठी येतोस का? तो माणूस पूर्ण प्रामाणिकपणे म्हणाला की हो, भरपूर पैसे मिळवणे हे माझे ध्येय आहे, म्हणूनच मी रोज तुमच्या दर्शनास येतो। मी फाटकावर सामान विकतो। माझे सुखाचे दिवस कधी येतील माहीत नाही। बालरूपी ईश्वर म्हणाले, चिंता करू नकोस, जेव्हा संधी येईल तेव्हा देव तुला हाक थोडीच देईल, गुपचूपपणे तुझ्यासाठी संधी देतच राहील। तो तरुण तिथून निघून गेला। काळ बदलला आणि तो तरुण अधिक धन कमावू लागला। इतका व्यस्त झाला की मंदिरात जायचेच चुकला। बऱ्याच वर्षानंतर एका सकाळी तो मंदिरात पोहोचला आणि साफसफाई करू लागला। परमेश्वराने त्या व्यक्तीला मोठ्या आश्चर्याने विचारले, काय झाले? इतक्या वर्षांनी आलास? खूप मोठा व्यापारी झालास असे ऐकले। तो तरुण म्हणाला, मी खूप कमावले, चांगल्या घरात मुलांची लग्न केली, पैशांची काहीच कमतरता नाही, पण मनाला शांती नाही। रोज सेवा करायला यावे असे वाटे, पण जमले नाही। हे परमेश्वरा, तू मला सर्व काही दिले, पण मला जीवनात शांती दिली नाहीस। ईश्वर म्हणाले, तू ते कधी मागितलेस? तू जे मागितले ते तुला मिळाले, मग आज तू इथे काय करतोस? त्याचे डोळे भरून आले। तो ईश्वराच्या चरणात पडला आणि म्हणाला की आता मी काहीही मागण्यासाठी सेवा करणार नाही, फक्त मनाची शांती मिळो। ईश्वर म्हणाले, आधी ठरव की आता तू मंदिरात काही मागण्यासाठी सेवा करणार नाहीस, फक्त मन शांतीसाठी येशील। ईश्वराने समजावले की मागून काहीही मिळाले तरी मनाला शांती मिळत नाही, म्हणून सेवेच्या बदल्यात काहीही मागू नको। त्या तरुणाने ईश्वराकडे अत्यंत खिन्न नजरेने पाहिले आणि म्हणाला, मला काहीही नको आहे, तुम्ही फक्त मला सेवा करू द्या। खरेच मनाची शांती